हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज आपल्या चॅनलमध्ये आपण उकड पोळी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 वाटीभर इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 1 वाटीमध्ये आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। गव्हाची पोळी बनवण्यासाठी जे पीठ लागतं आपण ते पीठ इथे बनवलं आहे। सध्या हे पीठ आपण झाकून ठेवूयात। आता जे 1 वाटीभर इतकं तांदळाचं पीठ आपण घेतलेलं त्याची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पातेल्यामध्ये 1 वाटीभर इतकं पाणी टाकले। 1 वाटी पिठासाठी आपण 1 वाटीभर इतकं पाणी टाकलेलं आहे। थोडंसं मीठ टाकले त्यामध्ये आणि यामध्येच आपण 1 चमचाभर इतकं तूप सुद्धा टाकलेलं आहे। आता हे 1 वाटीभर इतकं तांदळाचं पीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे। तांदळाच्या भाकरीचं जे पीठ असतं ते आपण इथे वापरलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याची एक उकड तयार करून घ्यायची आहे। छान अशी मीडियम फ्लेम वरतीच आपण याची उकड तयार करून घेणार आहोत। सतत हे पीठ अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे। साधारणतः 2 मिनिटभर इतकं पीठ आपण हलवून घेतलं की आता गॅस बारीक करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 1 मिनिटासाठी एक वाफ येऊन द्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता फक्त 1 मिनिटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं अगदी बारीक गॅसवरती। आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे तांदळाच्या पिठाची उकड ऑलमोस्ट बनत आली। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2-4 मिनिटं हे पीठ तसंच ठेवून द्यायचं झाकण ठेवून, म्हणजे त्याला मस्त असा ओलावा येईल। साधारणतः 2 मिनिटभर आपण हे पीठ झाकून ठेवलेलं आणि त्याला छान असं ओलावा आलेला आहे। आता एका प्लेटमध्ये हे पीठ आपण काढून घेऊयात। आता हे पीठ फार गरम असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने पेल्याच्या साहाय्यानेच आपण ते एकत्र करून घेणार आहोत। पेल्याच्या साहाय्याने थोडंसं मळून घेतल्यानंतर त्यानंतर थोडंसं पीठ गार झालं की हाताला थोडं पाणी घ्यायचं आणि हाताच्या साहाय्याने हे पीठ मळून घ्यायचंय। पाणी घेतलं हाताला की पीठ फारसं गरम लागत नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। मध्येच एक तुपाचा हात सुद्धा आपण घेणार आहोत अशा पद्धतीने आणि आता छान असा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं की त्यानंतर त्या पिठाचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे। साधारणतः 1 वाटीभर इतक्या पिठाचे हे 3 गोळे बनलेले आहेत। आता इथं गव्हाच्या पोळीचं पीठ सुद्धा आपण मगाशीच मळून ठेवलं होतं, ह्याचे सुद्धा आपल्याला 3 गोळे करून घ्यायचेत। आता पोळी बनवण्यासाठी जितक्या आकाराचा गोळा आपण घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा इतका गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे। हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आधी तेल वगैरे लावून छानपैकी आणि मग ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे। इथे आता गव्हाच्या पिठाचे आणि तांदळाच्या पिठाचे दोन्हीही गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा हे गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याला आपण सुक्क पीठ जे आहे ते तांदळाचं लावलेलं आहे। ह्या गव्हाच्या पिठाची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे। पारी हाताला चिटकू नये म्हणून आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये आपण जे घेतोय ते तांदळाचं पीठ आहे। त्यानंतर हा तांदळाच्या पिठाचा जो गोळा आपण केलाय तो आपल्याला यामध्ये स्टफ करायचा आहे। ही तांदळाची उकड आपण गव्हाच्या पारीमध्ये स्टफ करतो म्हणून ह्याला उकड पोळी असं म्हणतात। अगदी पारंपरिक खूप आधीपासून हा पदार्थ चालत आलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता तांदळाची उकड आपण अगदी छान अशी गव्हाच्या पारीमध्ये बंद करून घेतली आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटण्यासाठी आपण जे सुक्क पीठ वापरलंय ते तांदळाचं पीठ आहे। मस्त अशी थोडीशी जाडसर पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे। ही उकड पोळी ना खूप जास्त हेवी असते। तुम्ही एक पोळी खाल्ली तरी तुमचं पोट भरेल।
आणि ही पोळी खाल्ल्यावरती बराच वेळ भूक सुद्धा लागत नाही। इथे तुम्ही पाहू शकता ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे। थोडीशी जाडसर अशीच ही पोळी आपण लाटलेली आहे। आता तव्यावरती ही पोळी आपण शेकून घेऊयात। एका बाजूने पोळी थोडीशी शेकली गेली की ती आपल्याला पलटायची आहे। चांगली मोठ्या गॅसवरती पोळी आपण भाजून घेणार आहोत। मस्त असं भरभरून तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या पोळीवरती लावू शकता। आपण इथे तेल वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी टम्म अशी ही पोळी फुलते। तुम्हाला जर तेल नको हवं असेल तर तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। तुम्ही प्रवासात वगैरे ह्या पोळ्या नेऊ शकता, अगदी मऊ अशा राहतात। पोळी अगदी आलटून पालटून शेकून घ्यायची, पोळीच्या कडा व्यवस्थित शेकून घ्यायच्या। आणि तुम्ही इथे पाहू शकता उकड पोळी अगदी मस्त अशी बनवून तयार आहे। ही पोळी काढताना एखाद्या जाळीवरती किंवा कापडावरती काढा, म्हणजे तिला खालून ओलसरपणा लागत नाही। अशाच पद्धतीने आता बाकीच्या पोळ्या सुद्धा आपण तयार करून घेऊयात। ह्या पोळ्यांना अतिशय झटपट बनल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त फुलफिल अशा ह्या पोळ्या असतात। ह्याने भरपूर पोट भरतं। 1 ते 2 पोळींमध्ये तुमचं पोट अगदी पूर्ण भरून जाईल। तुम्ही प्रवासाला सुद्धा ह्यावाल्या पोळ्या नेऊ शकता, अगदी लुसलुशीत मऊ राहतात ह्या पोळ्या। अगदी टम्म अशा फुलतात ह्या पोळ्या, त्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि खाताना सुद्धा त्या अगदी मऊ लुसलुशीत राहतात। शक्यतो ही पोळी ना चिकनचा रस्सा, मटनचा रस्सा ह्याच्यासोबत खायला खूप जास्त छान लागते। तुमच्या घरी जर आमरस वगैरे बनला असेल ना तर त्या आमरसासोबत सुद्धा ही पोळी एकदम छान लागते। ह्या पोळीसाठी रस्सा भाजी लागते एकंदरीत खायला। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशा उकड पोळ्या आपल्या बनवून तयार आहेत। आपण त्यांना चाळणी उलटी करून त्याच्यावरच काढून घेतलंय, त्याच्यामुळे खालून सुद्धा त्या अजिबात ओल्या झालेल्या नाहीयेत। इथे एक पोळी आपण तोडून बघूयात। अगदी मऊ लुसलुशीत पोळी झाली आणि इथे तुम्ही पाहू शकता पोळीला पारे अगदी छान सुटलेले आहे। आतमध्ये उकड एकदम परफेक्ट झालेले आहे। अतिशय युनिक असा हा पदार्थ आहे। तुम्ही जर उकड पोळी अजून बनवले नसेल ना घरी तर एकदा नक्की बनवून बघा, खरंच खूप छान लागतात ह्या पोळ्या खायला। आम्ही ना मस्त अशा चिकन सोबत ह्या उकड पोळीचा आनंद घेतला, सोबत कांदा सुद्धा होता, लिंबू होता, अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन झालं होतं। तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर एखाद्या रस्सा भाजी सोबत ही उकड पोळी ट्राय करा, पण नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।